आज एका वडाचं भावनिक नातं मी तुम्हाला दाखवणार आहे, की माणसाच्या हृदयात, माणसाच्या स्मृतीमध्ये नात्यांची गुंतागुंत असते आणि त्या नात्याप्रती जे प्रेम असतं, आदर असतो, स्नेह असतो, हा एक बंधच असा असतो, की जो माणसाला सत्कार्य करण्यासाठी, चांगलं काम करण्यासाठी भाग पाडतो. तर चला आपण पाहूया, की नेमकं हे नातं काय आहे. हे वडाचं झाड नीट पाहून घ्या. आता या झाडाची कथा, याचा प्रवास मी तुम्हाला सांगणार आहे. हे रोप मला एका आजीनं मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी भेट दिलं आणि यामागची जी भावनिक गुंतागुंत आहे ती मी तुम्हाला दाखवून देणार आहे. 2 वर्षापूर्वी त्या आजीचे जोडीदार आजोबा वारले आणि ते वारल्यानंतर त्यांनी मला हे झाड वटवृक्षाचं दिलं. तो अगदी छोटं रोप होतं त्यांच्या कुंडीमध्ये आलेलं. मग त्यांनी काय केलं की त्या रोपाला वाढवल्यानंतर त्यांनी वटपौर्णिमेला त्याच झाडाभोवती फेरे मारले, त्याच झाडाची आपुलकीनं पूजा केली. आणि तुम्हाला दाखवतो की त्यांनी जे काही वृक्षबंधन त्यावेळेस वटपौर्णिमेला केलेलं होतं, तर हे पहा, हे दोरे अजून शिल्लक आहेत, जशास तसेच पहा. कमीत कमी हे 4-5 वर्षाचे हे धागे असतील की ज्या झाडाला त्यांनी बांधले होते. आणि पत्तीच्या जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी अनेक महिला वड पुजतात, झाडाची पूजा करतात. परंतु त्या झाडाप्रती तेवढा दिवस सोडला तर पुन्हा आदर नसतो, प्रेम नसतं, स्नेह नसतो, त्याच्याकडे मागणं नसतं. पुन्हा फक्त एका दिवसासाठी आपण त्याच्याकडे जातो आणि आपल्या घराविषयी, जोडीदाराविषयी निरोगी आयुष्याची, दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतो. परंतु मला त्या आजीचं आजही कौतुक वाटतं की त्यांनी आजोबांच्या मृत्यूनंतर जे काही 4-5 वर्ष म्हणा, ते हे रोप लहानाचं मोठं केलं, त्याला वृक्षबंधन घातलं, त्याला दोरे बांधले, ते झाड मला सुपूर्द केलं आणि त्यांनी सांगितलं की हे तुमच्या वनराईमध्ये लावून टाका. आणि मित्रहो, त्यांनी जे रोप दिलं ते जशास तसं मी इथं लावलं. त्या कुंडीमध्ये ही फुलांचं रोपसुद्धा होतं. ते रोप फुलांचं आज जशास तसं आहे. आणि विशेष म्हणजे या डोंगरावरती शेळ्या असतील, जनावरं असतील यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. तशा संकटात ही फुलांचं रोपसुद्धा जगलं तर, आणि आज त्याला फुलंसुद्धा आहेत. भर उन्हाळ्यात ह्याला फुलं होती. आणि त्याहूनही हे वडाचं रोप आज त्याचा बुंदा मोठा झाला आहे आणि हे जशास तसं आहे. तर हे भावनिक बंध जपण्यासाठी, निसर्गाप्रती, झाडाप्रती त्यांच्याकडं मागितलेले आशीर्वाद, प्रार्थना त्या चिरस्थायी ठेवण्यासाठी आपण आता यावर्षी एक उपक्रम याच डोंगरावरती आणि याच वटवृक्षांच्या सानिध्यामध्ये राबवणार आहोत, की ज्या महिला विधवा झालेल्या आहेत त्यांना देखील आनंद घेता यावा, त्यांना देखील ही परंपरा आणि या सण उत्सवाचा भाग होता यावा, म्हणून आपण त्या महिलांसाठी वटवृक्षांचं पूजन त्यांच्या हस्ते करणार आहोत. आणि तेच वटवृक्ष सृष्टीच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या दीर्घायुष्यासाठी, मानवजातीच्या चिरंतन अस्तित्वासाठी त्यांचं रोपण आपण करण्याची प्रथा, करण्याचा उपक्रम याच डोंगरावरून सुरू करणार आहोत. आणि या ठिकाणी त्या महिला जेवढ्या येतील तेवढ्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथं त्याचं पूजन करून त्या वटवृक्षांचं रोपण करणार आहोत. पाठीमागे तुम्हाला चित्रामध्ये दिसत असतील अनेक वटवृक्ष यापूर्वी आपण लावलेले आहेत आणि त्यांना अशा कंपाऊंड जाळ्या बसून त्यांचं संरक्षण देखील केलेलं आहे. आपलं नातं, भावनिक बंध या डोंगरावरती, या निसर्गाच्या सानिध्यात आपण जोपासण्याचा प्रयत्न करूयात. आणि हे मानवजातीचं आणि या निसर्गाचं नातं टिकवण्याचा, कायम ठेवण्याचा प्रयत्न करूयात.
अशा उपक्रमामध्ये आपण सहभागी व्हा आणि शक्य झाल्यास आपापल्या गावात, आपापल्या परिसरात हे उपक्रम राबवा. कारण आपल्याला सण उत्सवामधून शाश्वत कार्याकडे जायचं आहे. कारण सण उत्सव जे आहेत ना, त्याचं खरं स्वरूप त्या माध्यमातूनच विस्तारित होणार आहे, व्यापक होणार आहे, एवढं मात्र नक्की. धन्यवाद.